भावांनो आज चालू आहे आम्ही आंघोळीला. तर आजचा आहे आमचा शेवटचा दिवस. आज तारीख आहे 14 आणि आज आम्ही जाणार आहेत तुमच्या इकडे परत वापस आहून बघूयात आता एवढ्या थंडीचा गार पाण्याने आंघोळ करणार आम्ही. आम्हाला हे आम्ही गार पाण्याने आंघोळ करणार. मस्त दिवस असले भारी गेले ना भाई. करायची आता गायची मदत कशाला पुढे असं नका कधी करू. काहीच बघा आता आमच्या गायला सांगा काय झाले. आम्हाला पण माहित नाही. आम्ही आंघोळ करायला गेलतो तर आम्हाला ह्या माझ्या मित्रांनी बोलवला. गायला यांनी बोलवलं की गायला ओढायचं म्हणून आम्ही आलो इथे. आवाज दिला यांना गायला काहीतरी झालं. आम्ही दोघांनी बघितलं गायची कंडिशन खूप खराब आहे. बरोबर. तर आता आम्ही डॉक्टरला बोलवलं. पायावर थांबता येत नाही. कपडे धरून तर आता आपण पाहिलं की आपण एका गायची मदत केली. तिला असं काही झालं होतं की त्याच्या अंगात ताकदच नव्हती राहिली. त्याच्या अंगावर खूप गोचड झाले होते. तिचं रक्त सगळं पिऊन घेतलं होतं. त्याच्यामुळे त्याच्या अंगात काहीच ताकद नव्हती. तर तिला बाहेर काढायची होती, रानामध्ये न्यायची होती. तर ती मदत आम्ही गावकऱ्यांची केली. तर या प्रकारे आम्ही आमचं कामच होतं NSS कॅम्पचं की गावकऱ्यांची प्रत्येक मदत वगैरे जे असेल ते कराल. तर आता तुम्ही बघितलं आम्ही एका गायची मदत केली. तर त्या गायीच्या अंगावरती गोचडं आली होती आणि त्या गोचड्याने त्याचं पूर्ण रक्त शोषून त्याच्या अंगामध्ये काहीच ताकद नव्हती उरली. तर आम्ही रोजच्या प्रमाणे आंघोळीसाठी निघालो होतो. तर गावकऱ्यांनी सांगितलं की आमच्या गायीला असा असा प्रॉब्लेम झाला, थोडीशी मदत करा. तर काहीच विचार न करता माझे सर्व मित्र आले. सर्वांनी पण त्या गायीची मदत केली. त्या गायीचं वजन किती होतं काय माहीत नाही, पण तरी पण सर्वांनी उचललं, गायीला उचललं आणि तिला मदत केली. गूगल गाय देखनी है. नेट नाही गाया सगळ्या गेल्या म्हणजे फक्त एकटं राहिले. आम्ही आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय आणि आमचा लास्टचा तर आत्ताच आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आलोय. आणि तुम्ही तो जो स्टार्टिंगची क्लिप बघितलीच असेल की गाय आजारी वगैरे पडली होती आणि आम्ही तिला उचलून ठेवले. तर त्यांच्या इथं आम्ही आंघोळ फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यांनी बोलवले आम्हाला चहा वगैरे पिण्यासाठी. तर चहा नाश्त्यासाठी त्यांचं प्रेम आमच्यासाठी. आता चहा नाश्ता करू आम्ही सांगू आता तुम्हाला पोटाची. तर आता तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला की सगळे मुलं कसे बसले, काय त्यांचं घर कसं आहे, त्यांनी म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, मुलांच्या मनामध्ये. त्यांना त्या काकांना किती आनंद झाला आहे आम्हाला बघून. आम्ही ह्या गावाची साफसफाई करण्यासाठी NSSच्या कॅम्पसाठी आलेलो आहे. तर बघूयात बाकीच्या गोष्टी अजून काय काय घडते. बघा या साईडला गाय इथं आहे, इकडं आजी, इथं वासरू असं चारा खातोय. हे सर्व मुलं असं त्यांच्या इथे बसले ते बघा. हे वगैरे चाललंय. काय म्हणतात याला वय याला लाव. हर हर महादेव. इकडे यायला लाव त्याला लाव. रुत्या रुत्या केस वर्ग अरे लावले की आता नाही लाव.
तर आता आहे आरती आणि आम्ही आरती करणार आहे, तर तुम्हाला आरती बघण्यात येईल. आणि आजचा आहे आमचा शेवटचा दिवस. आता आरती वगैरे करून आम्ही आता निघणार आहे. आज मकर संक्रांती स्पेशल आरती आहे. अरे टोपी इकडं छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज के जय. राजमाता जिजाऊ साहेबांचा जय भवानी. जय शिवाजी. नमः पार्वती पते. बरं ना सगळे. तर आमचा होता आजचा लास्टचा दिवस आणि आम्ही NSS कॅम्पमध्ये खूप मजा केली. तर मित्रांनो, फक्त एका आवाजामध्ये सांगायचं तुम्हाला की NSS कॅम्पमध्ये येऊन किती मजा आली. शंभू शंकराचं नवराज गडजावर. शिवराज 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 राजा रे. शिवराज 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 राजा रे. इथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बरं. शिवरायांचा आधार. काय वनवा कसा तुला दे पर. काय वनवा कसा तुला दे पर. मराठयो आता मराठयो आता उतरी स्वार्थ साई ठोकर. शिवराज 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 राजा रे. शिवराज 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 राजा रे. तर तुम्ही बघू शकता हे काय आहे, राष्ट्रीय सेवा योजना. तर यामध्ये काय आम्ही जे 8 दिवस पूर्ण केलं त्या 8 दिवसामध्ये आपले अपडेट्स, तुम्ही काय काम केलं त्या प्रत्येक दिवसाचं यामध्ये नोट असते. तुम्ही किती वाजता उठलात, काय काय असतं. तर हे प्रत्येकाला देणं प्रत्येक विद्यार्थ्याजवळ आहे. आणि या पुस्तकामध्ये सगळे अपडेट्स आता आलेले आहेत. ज्यावेळेस आम्ही हे जमा करणार त्यानंतरच आम्हाला तिथं मार्क भेटले जाणार. तर बघूयात अजून पुढं काय काय गोष्टी होतात. तर आजचा थोडंसं नर्वस पण वाटते, कारण आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहे. तर बघूयात विद्यार्थ्यांचे काय म्हणे, त्यांना काय व्यक्त करायचं किंवा कोण काय बोलू शकतो का. तर ठीक आहे, चला. काही करता येत नाही. मला वाटतं तुम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे. सगळ्यांशी मैत्री वगैरे इथे मुलं मुली खरंच खूप छान आहे. खूप म्हणजे मला असं वाटतं की कोणाकडे कुठं नाही ह्याला ॲटिट्यूड असं हा बोलणार आहे वगैरे हा ते, पण ते सगळेच मुली वगैरे खूप छान आहे. म्हणजे असं की आपण अनएक्सपेक्टेड फ्रेंडशिप असते ना आपली ती आहे. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटं आठ करून आले की अर्धा फोटो काढून
तर मित्रांनो फायनली आम्ही आता निघतोय. आमच्या इथलचे 6-8 दिवस जे पण होते आम्ही ह्या ठिकाणाला खूप मिस करतो, कारण या ठिकाणी माझ्या कॉलेजचे पूर्ण माझे 40 मित्र होते. आम्ही मिळून खूप मजा केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर मला आनंद तर एवढा झाला आहे आता, पण एक छोटंसं दुःख पण वाटतं आहे की आता चाललो आहे, पण तरी पण बघू शकता आता मुलांची हॅपी एंडिंग काय होणार आहे. म्हणजे हे पण आता बघा काहीच बोलत नाही, तर ह्याचा अर्थ असा आहे की थोडंसं प्रत्येकाचं मन जड झालेलं आहे, काही बोलत नाही आम्ही. माझी बॅग कोणी उचलली काय फोटो, तो फोटोशूट चालू आहे. एंड आमचा एंड होता आता. चालते हे बघा ही आमची गाडी. तर मित्रांनो आम्ही आता पूर्ण 6 दिवस आमचे एंड करून आम्ही जातोय आणि ठीक आहे 7 दिवस कंप्लीट करून आम्ही जातोय आणि NSSच्या कॅम्पमध्ये मुलांना किती आनंद आहे तुम्ही बघू शकता एकदा. सरक नाव येऊ दे. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. थांबा भावांनो, मला तुमचा इतका अभिमान आहे की तुमच्यातले प्रत्येक जण शिवाजी महाराजांचा मावळा व बाबासाहेबांचा प्रत्येक पोरगा आहे. भावांनो, तुमचा एवढा अभिमान आहे मला. तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे, मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे. चला निघाले सगळे घरी आणि सूरज बाय बाय.